चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 154 चे नगरसेवक महादेव शिगवण यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह तसेच बीएमसीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत परिसराची पाहणी केली। या पाहणी दरम्यान परिसरातील रस्ते दुरुस्ती, अनधिकृत बांधकामे, कचराकुंडी व कचरा व्यवस्थापन, गटारांची स्वच्छता, सार्वजनिक शौचालय तसेच लादीकरणाच्या कामांची पाहणी यावेळी करण्यात आली। परिसरातील विविध समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करताना महादेव शिगवण यांनी संबंधित बीएमसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्याच्या सूचना देखील दिल्या। ज्या ठिकाणी दुरुस्ती किंवा स्वच्छतेची आवश्यकता आहे त्या ठिकाणी त्वरित सुधारणा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। यासोबतच परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणखी कोणती विकास कामे करता येतील याबाबतही बीएमसी अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली। नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन समजून घेत त्या सोडविण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय राहणे हे गरजेचे असल्याचे यावेळी महादेव शिगवण यांनी स्पष्ट केले। आपण माहिती की बॅरेक, ओल्ड बॅरेक आणि न्यू बॅरेक आणि इंदिरानगर या ठिकाणी बऱ्याच समस्या होत्या, लोकांच्या कंप्लेंट येत होत्या। लोक वारंवार फोन करत होते की पाणी ओढलं होतं आहे, सगळ्याचं पाणी आमच्या दारात वाहत आहे, रस्ते बरोबर आहेत, खड्डे आहेत आणि आता येणारा गणपती सीझन, गणपतीमध्ये आम्हाला खूप त्रास होणार, त्या लोकांच्या तक्रारी होत्या। म्हणून आज आपण संबंधित सर्व अधिकाऱ्यांना, मेंटेनन्स आहेत, बिल्डिंग फॅक्टरी आहे, गणकचरावाले आहेत, सेवरेजवाले आहेत, सर्व अधिकाऱ्यांनी घेऊन आपण पाहणी केली। त्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची जाण करून दिली की नेमके लोकांनी राहायचं कसं या दुर्गंधीमध्ये आणि लोकांना होणारा त्रास हा त्यांच्या निर्देशन आम्ही दिला। आम्हाला कुणाची तक्रार आता अधिकाऱ्यांची नाही, पण जेव्हा आपण लोकांना सेवा देण्याची निश्चित करतो तर लोकांना सुयोग्य अशी सेवा मिळाली पाहिजे, आरोग्यवर्धक सेवा मिळाली पाहिजे। या हेतूने आज आम्ही सगळं पाहणी केली परिसराची आणि अधिकाऱ्यांना जे खड्डे आहेत रोडवरती ते दाखवले। सेवरेज लाईन ओव्हरफ्लो होत आहेत, रोडवरती वाहते दुर्गंधी, गंदगी ते दाखवलं। गल्लींमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं पाणी साचून खूप काय म्हणतात लोकांना आरोग्याला अपायकारक अशी परिस्थिती आहे, आपण ते सगळं दाखवलं। अधिकाऱ्यांनी सांगितलं मला गणपतीच्या आधी हे सर्व क्लीन करून, स्वच्छ करून आणि लोकांना सेवा मिळेल अशी व्यवस्था करा। अधिकाऱ्यांनी ते मान्य केलं आणि आजच्यापासून म्हणजे उद्यापासूनच खड्डे भरण्यासाठी ते तत्परतेने काम चालू करणार आहे। आपण 2-3 रोड जे छोट्या गल्ल्या आहेत पण आपण त्याला रोडचं रूप देतोय, कॉन्क्रीटकरण करून घेतोय रोडचं। आपण त्याचं प्रोजेक्ट केलं आणि त्याचं एस्टिमेट आता करतील ते आणि साधारण दिवाळीनंतर 1 ऑक्टोबर 15 ऑक्टोबरपासून साधारण त्या रोडची कामही चालू होतील अशी आपण व्यवस्था करतोय। आणि लोकांच्या होणाऱ्या समस्या, लोकांच्या असणाऱ्या समस्या किंवा त्यांना होणारा त्रास हा कसा कमीत कमी करता येईल आणि माझा चेंबूर कॅम्प स्वच्छ आणि सुंदर कसा दिसेल यासाठी आपण प्रयत्न करतोय। बऱ्याच ठिकाणी आता आपण काही अधिकाऱ्यांना प्रयत्न केले, ज्या ठिकाणी गार्डन आहे, बाहेर रोडवरची जागा आहे आणि लोक कचरा जम करतात तिथे कॉन्क्रिटीकरण करून त्या ठिकाणी सौंदर्यीकरण करावं जेणेकरून आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसेल अशा आपण त्यांना सूचना केल्या। त्यांनी तत्वता मान्य केले आणि ते करतील असा मला विश्वास आहे। मी त्यांच्याकडे करूनही घेणार। त्यामुळे लोकांना येणाऱ्या काही काळात एक चेंबूर बॅरेक, चेंबूर कॅम्प, इंदिरानगर हा परिसर स्वच्छ आणि सुंदर होईल अशी अपेक्षा आहे।